हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवी घाईघाईने तयार होऊन ऑफिसला निघाली होती. आज कित्येक दिवसानंतर राजवीर ऑफिसला येणार होता. जान्हवी ऑफिसमध्ये पोहोचताच तिला दिसले की संपूर्ण स्टाफ गुलदस्ते घेऊन राजवीरच्या स्वागतासाठी उभा होता. जान्हवी विक्रमकडे जाऊन विचारते, तू हा गुलदस्ता का आणलास? सर, रिकवर झाल्यावर आज ऑफिसला येत आहेत, म्हणून सगळेच त्यांच्या स्वागतासाठी गुलदस्ते घेऊन आले आहेत, विक्रम म्हणाला. जान्हवी आजूबाजूला पाहते. प्रत्येकाच्या हातात गुलदस्ता होता. कुणाकडे लहान तर कुणाकडे मोठा. मलाही गुलदस्ता आणायला हवा होता. मला काहीच माहिती नव्हतं. जान्हवी थोडी अस्वस्थ होत म्हणाली, काही नाही, इथे एवढे लोक आहेत की कुणाच्या लक्षात येणारही नाही. सरांचं लक्ष आपल्यासारख्या एम्प्लॉईजकडे कुठे जाणार आहे? विक्रम तिला शांत करत म्हणाला. हो, जान्हवी मान डोलावते. पण विक्रमला काय माहिती होतं की ऑफिसमध्ये पाऊल टाकताच राजवीरच्या नजरा जान्हवीला शोधू लागल्या होत्या. राजवीर ऑफिसमध्ये येताच एकच गडबड उडाली. सगळेजण त्याच्या स्वागतासाठी एकत्र जमले. जान्हवी मात्र सगळ्यांच्या मागे लपून उभी होती. राजवीरने आजूबाजूला नजर फिरवली, पण जान्हवी कुठेच दिसली नाही. सगळ्यांच्या हातात गुलदस्ते होते. फक्त जान्हवीच एकटी अशी होती जी रिकाम्या हाताने उभी होती. आजही लेट आहे मिस जान्हवी. कालपासून मला कारणं सांगत आहात. जान्हवी न दिसल्याने राजवीर चिडून म्हणाला. बॅक टू वर्क. एवढं बोलून तो आपल्या केबिनकडे निघाला. तेवढ्यात त्याची नजर जान्हवीवर पडली. एक क्षण त्याने तिच्याकडे पाहिलं आणि लगेच रागाने नजर वळवली. पाहिलं ना, आता यांना वाटेल की मला गुलदस्ताही आणता आला नाही. मला काय माहीत होतं, कमीत कमी एक गुलदस्ता तरी आणायला हवा होता. जान्हवी स्वतःशीच पुटपुटत राहिली. थोड्या वेळाने जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाते. संपूर्ण केबिन गुलदस्त्यांनी भरलेला होता. गुड मॉर्निंग सर, जान्हवी खूप प्रेमाने म्हणाली. मी तुम्हाला बोलावलं नाही, राजवीर तितक्यात रागात म्हणाला. आपल्यासाठी कॉफी आणू का? जान्हवी त्याचा राग दुर्लक्ष करून विचारते. कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. मी तुम्हाला बोलावलं नाही मिस जान्हवी. जा आणि तुमचं काम करा, तो फाईल उघडत म्हणाला. आपण सकाळची औषधं घेतलीत ना? जान्हवी अजूनही त्याच्याकडेच लक्ष देत होती. हे तुमचं काम नाही मिस जान्हवी. रागावलात का? मी तुम्हाला कॉल केला होता, पण तुम्ही उचललाच नाही, जान्हवी त्याला समजावत म्हणाली. तुम्ही जाऊ शकता मिस जान्हवी, राजवीर तिच्याकडे न पाहता म्हणाला. ठीक आहे, सध्या बोलायचा मूड नसेल तर काही हरकत नाही, मी नंतर येते, असं म्हणत जान्हवी निघू लागली. आणि हां, राजवीर थांबवत म्हणाला. हे ऐकताच जान्हवी हसत मागे वळली. बाहेर जाताना पिओनला सांगा हे बुके बाहेर नेऊन टाकायला, राजवीर म्हणाला. हो. एवढं ऐकताच जान्हवीचा चेहरा पुन्हा उतरला. इतकं दुर्लक्ष का करत आहेत? मी असं काय केलंय? माझं ऐकतही नाहीत. गुड मॉर्निंगचं उत्तरही दिलं नाही. असं स्वतःशीच बोलत ती जाऊन आपल्या खुर्चीवर बसली. तेवढ्यात मिस्टर मेहता येत म्हणाले. मिस जान्हवी, तुम्हाला माहीत आहे का तुम्ही किती दिवस सुट्टीवर आहात? तुम्ही एका नामांकित कंपनीत काम करता, असं वागणं चालणार नाही. इतकं अनप्रोफेशनल कोणी कसं असू शकतं? चला माझ्यासोबत, आज तुमचा इथे शेवटचा दिवस आहे. जान्हवी अजूनही विचारतच होती. जी सर, ती म्हणाली. जान्हवी मिस्टर मेहतांसोबत राजवीरच्या केबिनमध्ये गेली. गुड मॉर्निंग सर, मी जान्हवी गेल्या 15 दिवसांपासून ऑफिसमध्ये नाही आहेत. ना त्यांची रजेची परवानगी घेतली ना कळवलं. त्यांच्या गैरहजेरीमुळे मला वाटलं त्यांनी नोकरी सोडली आहे. आपण काही ॲक्शन घेतली नाही तर त्यांच्या या अनप्रोफेशनल वागणुकीचा वाईट परिणाम बाकी एम्प्लॉईजवरही होईल, मिस्टर मेहता म्हणाले. तुमचं म्हणणं बरोबर आहे मिस्टर मेहता. इतकं अनप्रोफेशनल वर्तन इथे चालणार नाही, राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. जी सर, मी लगेच त्यांचं टर्मिनेशन लेटर तयार करतो. नाही मिस्टर मेहता, ही फारच कमी शिक्षा आहे. या 15 दिवसात त्यांचं जे काही काम प्रलंबित आहे ते सगळं त्यांना द्या आणि ते सगळं काम आजच्या आज पूर्ण करायला सांगा, राजवीर म्हणाला. एका दिवसात कसं शक्य आहे? जान्हवी घाबरत म्हणाली.
आजच करायचं आहे. त्यासाठी त्यांना आज रात्रभर ऑफिसमध्येच का होईना थांबावं लागलं तरी. राजवीर रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, जी सर, असं म्हणत मिस्टर मेहता तिथून निघून गेले. आपण असं कसं करू शकता? मी तर तुमच्या सोबत होते ना, जान्हवी दुखावून म्हणाली. कोणी सांगितलं होतं तुम्हाला? जा आणि कामाला लागा, राजवीर थंडपणे म्हणाला. नाहीतर, राजवीर जान्हवीला म्हणाला. जान्हवी चिडून पाय आपटत तिथून निघून गेली. एवढा कुणी वाईट कसं असू शकतं? राजवीरवर जान्हवीला प्रचंड राग आला होता. मिस ॲना जान्हवीच्या टेबलावर फाईल्सचा मोठा गट्टा ठेवते. आज दिवसभर कामाला लाग. आता मला पूर्ण खात्री झाली आहे की तू इथे कामासाठी नाही तर राजवीरसाठीच येतेस. मिस ॲना उपरोधाने म्हणाली. आणि हो, काम लगेच सुरू कर. आजच हे काम पूर्ण झालं नाही तर तुला इथून धक्के मारून बाहेर काढलं जाईल. असं म्हणत तिने जान्हवीला धमकी दिली. त्याची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं काम करा. जान्हवी शांतपणे उत्तर देते. हो, मी माझं काम करतेच. तुमच्यासारखी बॉसला रिझवण्यात गुंतलेली नाही. मिस ॲना टोमणे मारते. मला तुमच्याशी बोलायचंच नाही, चिडून जान्हवी म्हणते. बरं, बोलू नकोस, कारण आजच्या नंतर तू इथे असणारच नाहीस. आज हे काम होणं अशक्य आहे. म्हणजे तुझी सुट्टी पक्की. बरं झालं, आता तुझा चेहराही पाहावा लागणार नाही. इतकं बोलून मिस ॲना तिथून निघून जाते. बिचारी जान्हवी पुन्हा आपलं काम सुरू करते. तेवढ्यात नताशा ऑफिसमध्ये येते आणि थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. बस हीचीच कमी होती. आता ही इथे काय करत असेल? नताशाला पाहून जान्हवी अधिकच चिडते. राज, आता तब्येत ठीक आहे ना? नताशा राजवीरला विचारते. आधीपेक्षा बरीच बरी आहे, राजवीर उत्तर देतो. मी तुला भेटायचा खूप प्रयत्न केला. तुझ्या मॅनेजरने सांगितलं की तू देशाबाहेर आहेस, पण तुला ठीक पाहून बरं वाटलं, नताशा म्हणते. जान्हवीला आता राहवत नाही. ती थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. तू इथे काय करतेस? नताशा तिला पाहून विचारते. माझं काम. जान्हवी तोंड वाकडं करत उत्तर देते. सर, तुम्हाला काही हवं आहे का? जान्हवी राजवीरला विचारते. नाही, राजवीर म्हणाला. राजवीर थोडक्यात म्हणतो. ठीक आहे, जान्हवी म्हणते. राजने एकदा सांगितलं ना काही नको तर आता बाहेर जा. नताशा कडक आवाजात म्हणते. हे माझं काम आहे, कृपया मला माझं काम करू द्या. जान्हवी शांत पण ठामपणे म्हणते. सर, तुमच्यासाठी कॉफी आणू का? जान्हवी पुन्हा विचारते. नको, राजवीर म्हणाला. माझ्यासाठी एक कप कॉफी आण, नताशा जान्हवीला आदेश देते. सॉरी, मी नाही आणू शकत. मी सरांची सेक्रेटरी आहे, तुमची नाही. एवढा शॉक असेल तर स्वतःची सेक्रेटरी ठेवा, जान्हवी ठामपणे म्हणते. मी जान्हवी, जाऊन तुमचं काम करा, राजवीर तिला सांगतो. जान्हवी रागात पाय आपटत बाहेर निघून जाते. हिला काढून का टाकत नाहीस? किती उद्धट आहे, नताशा चिडून म्हणते. काही काम होतं? राजवीर थेट विषय बदलतो. नाही, मी फक्त तुला भेटायला आले होते, तुझी चौकशी करायला, नताशा म्हणते. मी पूर्णपणे ठीक आहे. बऱ्याच दिवसांनी ऑफिसला आलोय, काम करायचं आहे, राजवीर स्पष्ट सांगतो. हो हो, तू तुझं काम कर, नताशा नाराजीने म्हणते. तुम्ही जाऊ शकता, राजवीर थोडक्यात म्हणतो. हो, मी जातेच आहे, नताशा चिडून म्हणते आणि पाय आपटत बाहेर निघून जाते. खडूस खडूस स्वतःला काय समजतो? जान्हवीच्या मनात राजवीरबद्दल प्रचंड राग होता. रागातच ती काम करत राहते. इकडे मेषा पटकन तयार होऊन खाली येते. सॉरी आईजी, खूप थकले होते,
कधी झोप लागली कळलंच नाही. मिशा वीणाजींना सांगते, काही हरकत नाही बाळा, मी समजून घेते. आधी लवकर नाश्ता करून घे. वीणाजी प्रेमाने म्हणतात. नको. मिशा नकार देते. बेटा, आधी थोडं खा. भूक लागली असेल ये, मी वाढते तुला. वीणाजी प्रेमाने म्हणतात. मिशा जेवायला बसते. मिशा वीणाजींसोबत स्वयंपाकघरात काम करत असते. तेवढ्यात सुमित्राजी येतात. वीणा, मला एक ग्लास पाणी दे. सुमित्राजी मोठ्या आवाजात हाक मारतात. हो येते. वीणाजी पाणी भरू लागतात. बेटा, बुवाजी आल्या आहेत. काही बोलल्या तर मनावर घेऊ नकोस. मोठ्या आहेत ना, मोठ्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं नसतं. वीणाजी मिशाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. हो. मिशा मान हलवते. वीणाजी पाणी घेऊन बाहेर जातात. हे सगळे मला अशी तयारी करून देत आहेत म्हणजे आज दादीबुवा मला काहीतरी ऐकवणारच. आधी अर्जुनजी, आता आईजी. हा विचार करताच मिशाला रडूच येतं. नुसतं विचार करूनच भीती वाटते असं मिशाच्या मनात चालू असतं. अगं वीणा, अजूनही एकटीच काम करतेस का? तुझी सून अजून उठली नाही का? सून कशासाठी आणलीस? शोपीस म्हणून? कामच करून घ्यायचं नसेल तर सुमित्राजी तिखटपणे म्हणतात. नाही बुवाजी, मिशा तर केव्हाच उठली आहे. स्वयंपाकघरात माझ्यासोबत हातभार लावते. वीणाजी शांतपणे उत्तर देतात. चला जी, हिला एवढं सुद्धा माहीत नाही की मोठ्यांच्या पायांना नमस्कार करायचा असतो. आई वडिलांनी काही शिकून पाठवलं नाही असं म्हणत सुमित्राजी मिशाला टोमणे मारू लागल्या. तेवढ्यात मिशा तिथे आली. तिने लगेच सुमित्राजींच्या पायांना नमस्कार केला. सदा सुहागण राहो. सुमित्राजी तिला आशीर्वाद देत म्हणाल्या. झोप पूर्ण झाली का तुझी? हे माहेर नाहीये तुझं, जे इतकं उशिरापर्यंत झोपशील. आजकालच्या मुलींना अजिबात लाज नाही. नवरा उठून कामावरही गेला आणि ह्या अजून आता उठतात. सुमित्राजी मिशाला सतत टोमणे देत होत्या. बुवाजी, काही नाही, अजून लहान आहे, हळूहळू सगळं शिकेल. वीणाजी मिशाची बाजू घेत म्हणाल्या. तूच तिला डोक्यावर बसवलं आहेस. मला काय, नंतर तूच रडशील. सुमित्राजी वीणाजींना म्हणाल्या. मिशाचा उतरलेला चेहरा पाहून वीणाजींनी तिला बहाण्याने तिथून पाठवून दिलं. जा बाळा. मिशा छतावर पापड वाळवत टाकत. हो एवढंच बोलून मिशा स्वयंपाकघरात गेली. काही नाही ग बाळा, त्यांच्या बोलण्याला मनाला लावून घेऊ नकोस. त्यांचा स्वभावच तसा आहे. सगळ्यांनाच बोलतात. मिशाचा चेहरा पाहून वीणाजी तिला समजावत म्हणाल्या. हो. मिशा मनाविरुद्ध उत्तर देते. पण दादीबुवांच्या बोलण्याचं तिला फार वाईट लागलं होतं. मिशा पापड वाळवायला छतावर गेली. भाऊजाई, भाऊजाई, भाऊजाई कुठे आहे? ऐश्वर्या घरात जोरजोरात ओरडत आत आली. ही मुलगी किती मोठ्याने ओरडते. मुलींनी असं ओरडायचं असतं का? ऐश्वर्याला ओरडताना पाहून सुमित्राजी म्हणाल्या. काय झालं दादीबुवा? ऐश्वर्या विचारते. अगं, असं ओरडशील तर कोणी लग्नच करणार नाही. सुमित्राजी टोमणा मारतात. मला लग्न करायचंच नाही. ऐश्वर्या थेट उत्तर देते. आजकालची मुलं हाताबाहेर गेली आहेत. सुमित्राजी चिडून म्हणाल्या. ताईजी, भाऊजाई कुठे आहे? सुमित्राजींना दुर्लक्ष करून ऐश्वर्या वीणाजींना विचारते. छतावर गेली आहे, वीणाजी म्हणाल्या. ठीक आहे. एवढं बोलून ऐश्वर्या तिथून धावत निघून जाते. छतावर जाऊन ऐश्वर्या मिशाला घट्ट मिठी मारते. भाऊजाई यायला किती वेळ लावतात. मी तुम्हाला खूप मिस केलं. काल सुद्धा किती वेळ वाट पाहत होते, पण तुम्ही आलातच नाहीत. हो, आमची ट्रेन चुकली होती, मिशा सांगते. काय झालं? तुम्ही इतक्या उदास का दिसताय? ऐश्वर्या विचारते. काही नाही, मिशा उत्तर देते. भावाशी भांडण झालं का? नाही.
मग भावाने काही बोललं का? अच्छा, मग कोण बोलू शकतं? आपल्या घरात दादीबुवा आहेत ना, नक्की त्यांनीच काहीतरी बोललं असेल. ऐश्वर्या म्हणते. नाही, मिशा नकार देते. भाऊजाई प्लीज, तुम्हाला काय वाटतं? मी इतकी वर्ष इथे राहते आणि मला माहीत नाही का दादीबुवांना कुणाला दोन शब्द सुनावल्याशिवाय अन्न पचतच नाही. त्यांच्या बोलण्याला मनाला लावू नका. मीही आत्ताच त्यांचं ऐकून आले, पण मी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ऐश्वर्या समजावते. हो, तू बरोबरच म्हणतेस. मीशा हलकेच हसते. चला, मला सांगा, तुम्ही माझ्यासाठी काय आणले? ऐश्वर्या उत्साहाने म्हणते. खूप काही, मेषा उत्तर देते. ननंद भाऊजाई दोघेही खोलीत जातात. मेषा बॅग उघडून ऐश्वर्याला सगळं दाखवू लागते. अरे देवा, सगळ्यांसाठी काही ना काही आणले. मेषा कपाळावर हात मारत म्हणते. भाऊजाई, ही तर चांगली गोष्ट आहे. सगळे खुश होतील. ऐश्वर्या म्हणते. पण दादीबुवांसाठी काहीच आणलं नाही. मेषा काळजीत म्हणते. मग त्या नक्की गोंधळ घालतील. ऐश्वर्या म्हणते. हो ना, मीशा अधिकच चिंतेत पडते. काळजी करू नका, मी आईला सांगेन. त्या बाजारातून साडी आणतील. मग ती तुम्हाला देईन. तुम्ही सांगायचं तुम्ही आणली आहे. ऐश्वर्या उपाय सांगते. माझी गोड नणद. मीशा तिच्या गालाला हलके चोटते. तुम्ही आधी गेलात ते बरं झालं. तुमच्या जाण्यानंतर 1-2 दिवसातच त्या घरी आल्या. बिचाऱ्या ताईजींची नाकी नऊ आणली होती. कधी पाठवणार, कधी येणार, असं सतत. ऐश्वर्या सांगते. त्या इतक्या वाईट का आहेत? म्हणजे मीशा म्हणते. इतक्या नाही भाऊजाई, खूपच वाईट आहेत. मी इथे असते तर तुम्हाला जाऊच दिलं नसतं. स्वतःचं घर सोडून इथे काय येतात कुणास ठाऊक? ऐश्वर्या चिडून बोलते. असं बोलायचं नसतं. मीशा तिला थांबवते. हो, पण त्या सुद्धा. असो, सोडा. इतक्या छान गिफ्टसाठी धन्यवाद. तुम्ही भावाला भेटलात ना? ऐश्वर्या विचारते. नाही, नाही भेटले, मीशा म्हणते. का? तो दुसऱ्या शहरात राहतो. शिवाय त्याची परीक्षाही चालू आहेत. त्याच्याकडे वेळच नव्हता, म्हणून मी त्याला त्रास दिला नाही, मीशा सांगते. मीशाचा पूर्ण बॅग गिफ्ट्सने भरलेला होता. सगळ्यांसाठी तिने काही ना काही आणलं होतं. भाऊजाई, तुम्ही तर सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणली आहेत. सगळ्यांना नक्की आवडतील? ऐश्वर्या म्हणते. हे काय आहे? ती एक बॉक्स उचलत विचारते. ते ते मिशाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. ओ नाईटी, हे तर तुम्ही स्वतःसाठी? ऐश्वर्या बॉक्स उघडते. नाही नाही, ते मिशा घाबरत म्हणते. भावाने गिफ्ट दिले ना? नाईस. ऐश्वर्या डोळे फिरवत हसते. दीदीने गिफ्ट दिलं नव्हतं. माझी फ्रेंड आहे ना जान्हवी, तू तिला शॉपिंगला भेटली होतीस ना? मिशा ऐश्वर्याला म्हणाली. हो हो, ऐश्वर्या मान डोलावत म्हणाली. ज्यांच्यासोबत ती राहते ना, त्यांनीच दिलं आहे, मिशा पुढे सांगते. अच्छा अच्छा, पण ते बाजूला ठेव, कुणी दुसऱ्यांनी पाहिलं तर. नको, ऐश्वर्या काळजीपूर्वक म्हणाली. हो, मिशा म्हणत ते गिफ्ट बॅगेतून काढून टेबलावर ठेवते. ठीक आहे, मी निघते. थोड्या वेळात तुला साडी आणून देते, असं म्हणत ऐश्वर्या निघून जाते. लंच टाइम झाला होता. विक्रम जान्हवीकडे आला. लंचला जाऊया, तो म्हणाला. नाही, मला भूक नाही, जान्हवी थंडपणे उत्तर देते. ठीक आहे, खाऊ नकोस, पण थोडा ब्रेक तरी घे, मन फ्रेश होईल, विक्रम समजावतो. हे दिसत नाही का तुला? मला वेळच नाहीये मन फ्रेश करण्यासाठी, जान्हवी चिडून म्हणाली. ठीक आहे, तुझी इच्छा, असं म्हणून विक्रम तिला घेऊन निघून जातो. आजकाल जान्हवीचं वागणं त्याला खूपच अस्वस्थ करत होतं. ती नीट बोलतही नव्हती. काल तो खास तिला भेटायला गेला होता, पण तिने साधं बोलणं सुद्धा टाळलं होतं. ऑफिस सुटायची वेळ झाली होती. सगळे हळूहळू निघून गेले. ऑफिस पूर्णपणे रिकामं झालं होतं. चारही बाजूंनी शांतता पसरली होती. बाहेर अंधार पडला होता. जान्हवी ऑफिसमध्ये एकटीच होती.
जरी राजवीर आपल्या केबिनमध्ये होता तरीही जान्हवीला हळूहळू भीती वाटू लागली होती. अर्जुन घरी आला तेव्हा त्याला टेबलावर एक बॉक्स दिसला. हे काय आहे? मीशाने ठेवलं असेल का? माझ्यासाठीच आहे का? अर्जुन बॉक्स उघडतो. अरे वा, मीशा मला सरप्राईज देणार वाटते. परत बंद करून ठेवतो. सरप्राईज खराब नको असं म्हणत तो बॉक्स तसाच ठेवतो. अर्जुन कपडे बदलून झाला होता तेवढ्यात मीशा रूममध्ये आली. हे काय आहे? अर्जुन विचारतो. साडी आहे, दादीबुवांसाठी. तुम्हाला आठवलंच नाही की त्यांच्यासाठीही काही घ्यायचं होतं. मीशा टोमणा मारत म्हणाली. काय झालं? एवढी चिडलेली का आहेस? अर्जुन शांतपणे विचारतो. आता दादीबुवा रागवल्या असत्या ना तर कळलं असतं. काकीजींनी वाचवलं. तुम्हाला तर कोणी काहीच बोलत नाही. ऐकायचं मात्र मलाच. मीशा रागाने म्हणाली. अच्छा, एवढा राग आहे? इकडे ये. अर्जुन तिचा हात धरून तिला जवळ ओढतो. अर्जुनजी, त्रास देऊ नका. मला खूप काम आहे. मीशा हात सोडवत म्हणते आणि रूममधून निघून जाते. हिला काय झाले? दादीबुवांनी जास्त सुनावलंय का? अर्जुन स्वतःशीच पुटपुटतो. सगळे जेवायला जमले होते. आज सगळे एकत्र जेवणार होते. ऐश्वर्या आणि तिचे आई वडीलही आले होते. सगळ्यांनी जेवण केलं. मीशाने सर्वात आधी दादीबुवांना साडी दिली. माझ्या मुलीला माझीही आठवण होती. सुमित्राजी अर्जुनची नजर उतरत म्हणाल्या. मीशाने एक एक करून सगळ्यांना गिफ्ट्स दिली. सगळ्यांनाच ती खूप आवडली. मीशा आणि अर्जुन आपल्या खोलीत गेले. मीशा कपाटातून कपडे काढत होती. अर्जुन मागून येऊन तिला मिठी मारतो. पण मीशाने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. ती खूपच रागात असल्यासारखी वाटत होती. अर्जुनचे हात तिच्या पोटावर होते. तो तिच्या गालावर आपला गाल लावत म्हणाला. काय झालं? दादीबुवांनी डांटलं का? मीशा काहीच बोलली नाही. ती कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेली. मीशा, काहीतरी बोल ना. मी काय चूक केली? अर्जुन मागून हाक मारतो. मला वाटलं सरप्राईज असेल, पण ती तर फारच नाराज दिसते. अर्जुन उदासपणे स्वतःशी म्हणतो. मीशा कपडे बदलून बाहेर आली. मीशा? अर्जुन बोलायला लागतो, पण ती मध्येच म्हणते. तुमचा फोन द्या. मला माझ्या फ्रेंडशी बोलायचं आहे. ती रागातच बोलत होती. घ्या. अर्जुन पटकन फोन तिच्या हातात देतो. मीशा फोन घेऊन बाल्कनीत जाते आणि जोरात दरवाजा बंद करते. मॅडम फारच रागात आहेत वाटते. दादीबुवांनी जरा जास्तच सुनावलं असावं. अर्जुन केसातून हात फिरवत म्हणतो. मीशाने जान्हवीला फोन केला. जान्हवी अजूनही ऑफिसमध्येच होती. मीशाचा कॉल पाहताच तिने लगेचच फोन उचलला. फोन उचलताच मीशा रडायला लागली. काय झालं मीशा? का रडते? जान्हवी काळजीने विचारते. मीशाने सगळी हकीकत तिला सांगितली. जीजूंनी काहीच बोललं नाही का? जान्हवी विचारते. सगळे तेच म्हणतात. मनावर घेऊ नकोस. पण असं कसं चालेल? कोणी आपल्याला किंवा आपल्या आईवडिलांना काही बोललं तर वाईट वाटणारच ना. मी माणूस आहे, रोबोट नाही. मीशा रडत रडत म्हणाली. मी समजू शकते मीशा. जीजूंनी तुझी बाजू घ्यायला हवी होती. तू त्यांच्याशी बोलत का नाहीस? जान्हवी मीशाला विचारते. काहीच फायदा नाही त्यांच्याशी बोलून आणि मला त्यांच्याशी काहीच बोलायचं नाही. मीशा जान्हवीला उत्तर देते. ठीक आहे, आधी रडणं थांबव. ती जेव्हा तुझ्या घरी आली होती तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की ती खूप टॉक्सिक आहे. पण तूच म्हणालीस ना मला तिच्याशी काय करायचं आहे. ती कधीतरीच येते. जान्हवी आठवण करून देते. मला काय माहीत होतं असं होईल. आधीच कळलं असतं तर मी लग्नच केलं नसतं. मीशा हुंदके देत म्हणते.
अगं रडू नकोस. जान्हवी तिला शांत करत म्हणते. मला घरी जायचं आहे. तुझ्याशिवाय कुणालाच सांगू शकत नाही. काश तू इथे असतीस. मीशा म्हणते. इतकं मन होत असेल तर 2 दिवसांसाठी घरी जाऊन ये. जान्हवी सुचवते. मी अर्जुनजींना सांगितलं होतं पण त्यांनी नकार दिला. मीशा म्हणते. ठीक आहे आता झोप. उद्या जिजूंशी नीट बोल. त्यांना स्पष्ट सांग. असं सगळं चालणार नाही. जान्हवी समजावते. हो ठीक आहे. मीशा मान डोलावत म्हणते. गुड नाईट. जान्हवी म्हणते. मीशा डोळ्यातील अश्रू पुसत खोलीत येते. अर्जुन आधीपासूनच अस्वस्थ होता. तो बराच वेळ खोलीत इकडून तिकडे फिरत होता. मीशाने त्याला फोन दिला. काय झालं? एवढी शांत का आहेस? अर्जुन तिचा चेहरा पाहून विचारतो. मीशा जाऊन बेडवर आडवी पडते. मीशा? यार. अर्जुनही तिच्या शेजारी येऊन झोपतो. त्याने जसा तिच्या पोटावर हात ठेवला तिने त्वरित त्याचा हात दूर केला आणि मध्ये उशी ठेवली. हे काय आहे मीशा? बोलायचं नसेल तर ठीक आहे. जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा सांग. अर्जुन गोंधळलेल्या स्वरात म्हणतो. अर्जुनला काही समजत नव्हतं की अचानक हे सगळं काय घडत आहे. इकडे जान्हवी आधीच तणावात होती. मीशाला रडताना पाहून ती अजूनच अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात राजवीर आपल्या केबिनमधून बाहेर आला. त्याने जान्हवीला डोकं हातात धरून बसलेली पाहिलं. तो तिच्याजवळ येऊन विचारतो. काय झालं? खूपच त्रस्त दिसतेस. जान्हवी त्याच्याकडे पाहतही नाही आणि काम करत राहते. असं डोकं धरून बसल्याने काम होणार नाही. राजवीर तिच्याकडे पाहत म्हणतो. तरीही जान्हवी काहीच प्रतिक्रिया देत नाही. मी तुझ्याशीच बोलतोय. तो पुन्हा म्हणतो. तिच्याकडून उत्तर न मिळाल्याने राजवीर म्हणतो आणि चिडतो. मी जान्हवी ऐकू येते का? की कानच खराब झालेत? तो तिच्या कानाजवळ ओरडतो. काय आहे? का त्रास देताय? मी काम करते दिसत नाही का? जान्हवी कानावर हात ठेवत म्हणते. थकली अशील. चल घरी जाऊया. थोडा आराम कर. मग काम पूर्ण कर. राजवीर खिशात हात घालत सहज म्हणतो. तुमच्या घरी? जान्हवी त्याच्याकडे रोखून पाहत विचारते. हो. राजवीर शांतपणे उत्तर देतो. तुम्हाला काय वाटतं? मला कुण्या वेड्या कुत्र्याने चावलं आहे का? जे इतकं सगळं ऐकून मी परत तुमच्या घरी जाईन? जान्हवी संतापून म्हणते. मी तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. राजवीर म्हणतो. माझं भलं विचारायची तुम्हाला काहीच गरज नाही. तुम्ही जितकं विचार करायचं होतं तेवढं आधीच केलं आहे. जान्हवी टोमणा मारते. नखरे दाखवू नकोस. राजवीर तिला म्हणतो. आता तर अजिबातच नाही. तुमच्या घरी जाणं हीच माझ्यासाठी शिक्षा आहे. जान्हवी ठामपणे म्हणते. ही शिक्षा त्या कारणासाठी आहे की तू 2 दिवसांपासून मला टाळतेस. राजवीरही चिडून म्हणतो. राहू द्या. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही. जान्हवी म्हणत त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करून कामात लक्ष घालते. राजवीर बाजूची खुर्ची ओढून तिच्या शेजारी बसतो. खूप हट्टी आहेस तू मी जान्हवी. तो म्हणतो. हे काय करत आहात? जान्हवी आश्चर्याने विचारते. फाईल दाखव. मीही मदत करतो. तो फाईल हातात घेत म्हणतो. नको. त्याची गरज नाही. जान्हवी तोंड वाकडं करत म्हणते. ठीक आहे मग मी निघतो. इथे तू एकटीच आहेस. तो तिला धमकी देत म्हणतो. नको. जान्हवी त्याचा हात पकडून थांबवते. तसंही मी एकटी नाही. यात तुमची ही चूक आहे. ती म्हणते. माझी? राजवीर आश्चर्याने विचारतो. मला तुमच्या घरी बोलवायला नको होतं. जान्हवी फाईल त्याच्याकडे देत म्हणते. पण आजही तू येणारच आहेस. राजवीर काम करत म्हणतो. नाही. अजिबात नाही. जान्हवी संतापून त्याच्याकडे पाहत म्हणते. आधी काम पूर्ण करूया आणि मग बघू. राजवीर तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणतो. ठीक आहे. जान्हवी ही कामाला लागते. दोघं मिळून काम करत असल्यामुळे अवघ्या 2.5 तासात सगळं काम पूर्ण होतं. काम अखेर संपलं होतं.
बँक गोंडे फायनली संपलं. जान्हवी काम आटपून खोल श्वास घेत म्हणाली, काहीतरी म्हणालात का? राजवीर चष्मा वर करत जान्हवीजवळ येऊन कान पुढे करत म्हणाला, नाही. जान्हवी थोडी गोंधळलेली नजर टाकत म्हणाली, खरंच काहीतरी म्हणायचं आहे असं वाटतंय. तो तिच्या खूप जवळ येत म्हणाला, नाही, मला काहीच म्हणायचं नाही. जान्हवी दुसरीकडे तोंड वळवत म्हणाली, थँक्यू. म्हणायचं असेल तर मोकळेपणाने म्हणू शकता. राजवीर हसत म्हणाला, अच्छा जी, आणि ते कशासाठी? जान्हवी डोळे वटारत म्हणाली, अरे वा, तुम्ही किती स्वार्थी आहात. एवढी मदत केली मी तुमची आणि तुम्ही असं वागता, अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. तो मुद्दाम निरागस चेहरा करत म्हणाला, तुम्हाला आठवत असेल तर हे सगळं तुमच्यामुळेच घडलं आहे. मग थँक्यू कशासाठी? जान्हवी ठामपणे म्हणाली, कशासाठी काय? तुमचं पूर्ण काम मी करून दिलं आहे. आता तुम्ही थँक्यू म्हणू शकता. तो अजूनही हट्टावर होता. तसं पाहिलं तर थँक्यू बनत नाही, पण ठीक आहे, थँक्यू. जान्हवी हार मानत म्हणाली, बरं, आता थँक्यू झालंच आहे तर माझ्यासोबत घरी चला. राजवीर थेट मुद्द्यावर येत म्हणाला, अजिबात नाही, मला कुठलंच थँक्यू म्हणायचं नाही. जान्हवी सामान आवरत म्हणाली, असं नको ना, एवढ्याशा गोष्टीवर राग धरून बसलात. राजवीर तिला समजावत म्हणाला, तुम्हाला ही गोष्ट छोटी वाटते का? जान्हवी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो, फार मोठीही नाही. तो शांतपणे म्हणाला, मी खूप थकले आहे आणि मला घरी जायचं आहे. जान्हवी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाली, मग चला ना माझ्याच घरी. तो पुन्हा प्रयत्न करत म्हणाला, नाही, आज सकाळी तुम्ही जे केलं त्यानंतर तर अजिबात नाही. जान्हवी स्पष्ट नकार देत म्हणाली, ठीक आहे, मग मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येतो. राजवीर म्हणाला, अजिबात नाही. जान्हवी ठाम होती, यात अडचण काय आहे? तो तिच्या मागे मागे चालत म्हणाला, मी म्हटलं ना, तुम्ही माझ्या घरी येऊ शकत नाही. जान्हवी लिफ्टचं बटन दाबत म्हणाली, का नाही? का नाही येऊ शकत? राजवीरही तिच्यासोबत लिफ्टमध्ये शिरला, कारण मी घरी एकटी राहत नाही. माझ्यासोबत अजून कोणी राहतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जा आणि मी माझ्या घरी जाईन. जान्हवी ठामपणे म्हणाली, मग काय झालं? तुमचा ऑफिसमधला मित्र तर येतोच ना तुमच्या घरी. त्याला तुम्ही आपलंच मानता. माझ्या बाबतीत वेगळं काय? राजवीरने विचारलं. तुम्ही प्रत्येक वेळी त्याला मध्ये का आणता? विक्रमचं नाव ऐकताच जान्हवी चिडली. मी नाही आणत, तुम्हीच आणता. राजवीर म्हणाला, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. मी घरी जात आहे. मला त्रास देऊ नका. जान्हवी रागाने म्हणाली, तुमची मर्जी. चला, मी तुम्हाला कुठेतरी सोडतो. तिला न पटल्याचं पाहून तो शांत झाला. नको, त्याची गरज नाही. मी स्वतः जाईन. जान्हवी म्हणाली, मिस जान्हवी, लहान मुलासारखी हट्ट करू नका. खूप उशीर झाला आहे. मी तुम्हाला घरी सोडतो. हे सांगतोय, विचारत नाही. राजवीर थोडा रागत म्हणाला. शेवटी राजवीर जान्हवीला तिच्या घरी सोडतो. पुढच्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये येताच राजवीरला जान्हवी आणि विक्रम एकत्र उभे दिसतात. ते दृश्य पाहून तो अस्वस्थ होतो. रागाच्या भरात तो थेट आपल्या केबिनमध्ये जातो. जान्हवी, तुला आजकाल काय झाले? तू खूप वेगळी वागायला लागली आहेस. विक्रम तिला विचारतो. नाही रे, असं काही नाही. काम जरा जास्त आहे म्हणून असेल. जान्हवी थोडी अडखळत म्हणते. खरंच ना, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकतेस. आपण फ्रेंड्स आहोत ना. मला मित्र मानतेस ना? विक्रम काळजीने म्हणतो. हो हो, आपण फ्रेंड्स आहोत. असं का विचारतोयस? जान्हवी म्हणते. नाही, आजकाल तू
तू खूप बदललेली वाटतेस. विक्रम शांतपणे म्हणतो. सॉरी, माझ्या कुठल्याही गोष्टीमुळे तुला वाईट वाटलं असेल तर. जान्हवी म्हणते. नाही नाही, तसं काहीच नाही. मला काहीच वाईट वाटलेलं नाहीये. मी उगाच बोलत होतो. विक्रम हसत म्हणतो. राजवीर मात्र केबिनमध्ये स्वतःवरच चिडलेला होता. ती इतका मूर्ख क मी इतका मूर्ख कसा होऊ शकतो? मी जान्हवीला सगळं सांगायची काय गरज होती? एवढी मोठी चूक मी कशी केली? तिने कुणाला सांगितलं तर? ऑफिसमध्ये जर बातमी पसरली तर? माझी पर्सनल लाईफ तमाशा बनून जाईल. स्वतःवर प्रचंड राग येत होता. त्याने केबिनमधलं सामान इकडे-तिकडे फेकायला सुरुवात केली. रागाच्या भरात त्याचा हात टेबलावर आपटला. भिंतीवर जोरजोरात मारल्यामुळे त्याच्या हातातून रक्त येत होतं. मी जान्हवीशी बोलायला हवं. ते कुणाला काही सांगण्याआधीच, असा विचार करत राजवीरने ताबडतोब टेलिफोन उचलला आणि जान्हवीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. जान्हवी केबिनमध्ये पाऊल टाकताच आतली अस्तव्यस्त अवस्था पाहून ती घाबरली. काय झालं आहे? एवढं सगळं विखुरलेलं का आहे? तुम्ही ठीक आहात ना? ती काळजीने विचारते. हे सगळं सोडून द्या मिस जान्हवी, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. पण रूमची अशी अवस्था कोणी केली? ती आजूबाजूला पाहत आश्चर्याने विचारते. मिस जान्हवी, मी तुम्हाला माझं सिक्रेट सांगितलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते कुणालाही सांगाल. राजवीर थोडा गंभीर होत म्हणतो. कोणतं सिक्रेट? जान्हवी म्हणाली. क्षणभर जान्हवीला काहीच समजत नाही. मी माझं वैयक्तिक आयुष्य तुमच्याशी शेअर केलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांना सांगायला लागाल. तो पुन्हा म्हणतो. मी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही आणि सांगणारही नाही. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही का? तुम्हाला असं वाटतं का की मी तुमच्या सिक्रेटचा गैरफायदा घेईन? जान्हवी नाराजीने म्हणते. मी तसं म्हणालो नाही. राजवीर तिच्या जवळ येतो. पण तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही. मी तुम्हाला अशी मुलगी वाटते? ती थेट त्याच्या डोळ्यात पाहून विचारते. माझा तो अर्थ नव्हता. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. राजवीर तिचा चेहरा अलगद हातात घेत म्हणतो. मी आधी कधी तुमचा फायदा घेतलाय जो तुम्ही असं बोलताय? तिच्या आवाजात दोखलेपणा होता, स्पष्ट होता. ठीक आहे, नाराज होऊ नका. तुम्हाला वाईट वाटावं असा माझा हेतू नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही गोष्ट फक्त आपल्यातच राहायला हवी. प्लीज. जान्हवी, तुमचे बरेच मित्र आहेत. चुकूनही कुणाला. तो प्रेमाने तिचे केस हलवत म्हणतो. ट्रस्ट मी, मी कुणालाही सांगणार नाही. जान्हवी शांतपणे म्हणते. आय ट्रस्ट यू. राजवीर प्रेमाने तिच्याकडे पाहतो. तेवढ्यात जान्हवीची नजर त्याच्या हातावर जाते. हे जखम कशी लागली? ती काळजीने विचारते. काही नाही, तसंच थोडंसं. तो हात मागे लपवत म्हणतो. दाखवा मला कशी लागली आहे. ती थेट रागावून म्हणते. खरंच काही नाही. तो टाळण्याचा प्रयत्न करतो. तुमचं डोकंच बिघडलं आहे. इथे बसा, असं म्हणत जान्हवी त्याला सोफ्यावर बसवते. ती फर्स्ट एड बॉक्स आणते आणि त्याच्या हातावर पट्टी बांधते. थोड्या वेळाने जान्हवी आपल्या डेस्कवर बसून काम करत असताना तिच्या फोनवर मेसेजचा आवाज येतो. फोन पाहताच तिचा चेहरा रागाने लाल होतो. ती थेट राजवीरच्या केबिनमध्ये जाते. हे काय आहे? ती फोन दाखवत संतापाने विचारते. काय आहे? राजवीर निर्विकार चेहऱ्याने विचारतो. तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे का टाकले? ती रागाने म्हणते. एवढे कुठे? ती तुमची सॅलरी आहे. तो शांतपणे उत्तर देतो. ही माझ्या सॅलरीपेक्षा 3 पट आहे. जान्हवी ठामपणे म्हणते. हो, पण तुम्ही ओव्हरटाईम केला आहे. राजवीर सहज म्हणतो. काय?
ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तुम्ही इतके दिवस रात्री माझ्यासोबत काम केलं हे त्याचेच पैसे आहेत, तो म्हणतो. कामाचे? खरंच? तिच्या आवाजात वेदना असतात. म्हणजे तुम्ही माझ्या केअरचे पैसे देताय? मी कुणाचा उपकार ठेवत नाही. तुम्ही काम केलं ही त्याची सॅलरी आहे, राजवी थोडा रुक्षपणे म्हणतो. मी तुमची काळजी मित्र म्हणून घेतली होती, एम्प्लॉय म्हणून नाही. हे शब्द तिच्या काळजावर घाव घालतात. तिच्या डोळ्यात पाणी येतं. मित्र? तुम्ही मला कधी मित्र मानलत? मी तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाहीच. राजवीर आठवण करून देतो. बरोबर आहे, माझंच डोकं खराब झालं होतं. जान्हवीच्या आवाजातून तिचा राग स्पष्ट जाणवतो. मी कित्येकदा विचारलं की तुम्ही माझी फ्रेंड बनाल का, आणि तुम्ही दरवेळी नकार दिलात. नाही नाही, तुम्ही बरोबर आहात. आपण कधीच फ्रेंड होऊ शकत नाही. मी असं कधीच म्हटलं नव्हतं. तुम्ही माझी मदत केली होती म्हणून मी तुमची मदत केली. आता हिशोब बराबर झाला. मला या पैशांची गरज नाही. मी हे पैसे परत तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते, असं म्हणत ती निघून जाते. मी जान्हवी, ऐका तरी. पण जान्हवी थांबत नाही. ती आपल्या डेस्कवर जाऊन लगेच पैसे परत ट्रान्सफर करते. मी जान्हवी, काय करते हे? मला का इग्नोर करताय? आज सकाळपासून जान्हवी पूर्णपणे राजवीरकडे दुर्लक्ष करत होती आणि ते त्याला खूप अस्वस्थ करत होतं. जी सर, बोला, तुम्हाला माझ्याकडून काही काम आहे का? जान्हवी औपचारिकपणे विचारते. माझा ऑफिसचा वेळ संपला आहे, त्यामुळे मी उद्या तुमच्याशी बोलेन, असं म्हणून जान्हवी तिथून निघू लागली. आय एम सॉरी ना, पण यात माझी काय चूक आहे? तुम्ही मला कधी मित्र मानलत आणि तुम्हालाही माहीत आहे तुम्ही माझी कशी काळजी घेतलीत. त्यासाठी हे पैसे काहीच नाहीत. असं म्हणत राजवीर पटकन खुर्चीतून उठला आणि जान्हवीला थांबू लागला. मी तुमच्यावर उपकार केला होता, तो तुम्ही फेडलात. पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. तुमच्यावर कोणताही उपकार करणार नाही, असं रागाने बोलत जान्हवी पुन्हा निघू लागले. पैसे तर तुम्ही परत दिलेत ना, मग असं का वागतेस? राजवीरने तिचा हात धरत तिला थांबवलं. माझ्या कामाचा वेळ संपलाय, मी घरी चालले, असं म्हणत जान्हवीने त्याचा हात झटकला. मी जान्हवी, असं का वागतेस? इतक्या दिवसांनी जर तू मला मित्र मानलंस तर, राजवीर बोलत असतानाच जान्हवीने त्याला मध्येच थांबवलं. एम्प्लॉई? ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. अरे यार, एवढं का रागावतेस? माझी एकच मैत्रीण आहे आणि तीही कायम रागावलेली असते. राजवीर तिला समजावत म्हणाला. मी तुमची मैत्रीण नाही, जान्हवीने ठामपणे उत्तर दिलं. आता तू मला मित्र मानलंस, आता मागे हटू शकत नाहीस, असं म्हणत राजवीरने तिचा हात आपल्या हातात घेतला. हो, पण तुम्ही मला आठवण करून दिलीत की मी तुमची एम्प्लॉई आहे, जान्हवी हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मी जान्हवी, असं करू नकोस. मी कित्येकदा तुझ्याकडे मैत्रीसाठी विचारले आणि तू प्रत्येक वेळी नकार दिलास. नसेल तर सांग, असं म्हणत राजवीरने तिचा हात ओढून तिला जवळ घेतलं आणि दुसरा हात तिच्या कमरेभोवती ठेवला. दोघेही आता एकमेकांच्या खूप जवळ होते. जान्हवीचे हात राजवीरच्या छातीवर होते आणि राजवीरचे हात तिच्या कमरेवर. जर मी तुमची काळजी घेत असेन तर त्यामागे काहीतरी कारण असेलच ना, पण तुम्हाला ते कसं समजणार? जान्हवी त्याच्या डोळ्यात पाहत नाराजीने म्हणाली. हो, मला समजत नाही. मला वाटलं तू फक्त दयेपोटी माझी काळजी घेतेस. मला कोणाचीही सहानुभूती नकोय. राजवीर तिचे केस कानामागे सारत प्रेमाने म्हणाला. सिरियसली,
आणि सहानुभूतीबद्दल तर बोलायचं तर कशाची सहानुभूती? स्वयंपाकासाठी वेगळी माणसं, काळजी घ्यायला लोक, मोठमोठे डॉक्टर दिवसातून 3 वेळा तपासायला येतात. आजूबाजूला नोकर चाकर असतात. त्यातली एक मी होते. मग कुठली दया? जान्हवी अजूनही रागावलेलीच दिसत होती. तसं नाही. तुलाही माहीत आहे की मी कधीही तुला वेगळं वागवलं नाही. ऑफिसमध्येही नाही. उलट माझ्यापेक्षा जास्त हुकूम तूच चालवतेस. राजवीर प्रेमाने समजावत म्हणाला. मला उशीर होतोय. मला घरी जायचं आहे. तुला दुखवण्याचा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही जर तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. आणि तुला माहीतच आहे मी कधीही तुला चुकीच्या पद्धतीने वागवलं नाही. राजवीर शांतपणे म्हणाला. जान्हवी काही बोलणार इतक्यातच राजवीरने तिच्या ओठांवर हलकेच बोट ठेवलं आणि तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. तो हळूच तिच्या गालाकडे झुकला आणि प्रेमाने तिच्या गालावर चुंबन दिलं. त्याचा श्वास चेहऱ्यावर जाणवताच जान्हवीचे डोळे आपोआप मिटले. त्याने तिच्या दुसऱ्या गालावरही चुंबन दिलं. काही क्षण तो तिच्या ओठांकडे पाहत राहिला आणि मग तिला आपल्या मिठीत ओढून घेतलं. भरानंतर जान्हवीला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा राजवीर थांबला. "तू ठीक आहेस ना मिस जान्हवी?" तो काळजीने विचारू लागला. जान्हवी काहीही न बोलता त्याच्याकडे न पाहत तिथून धावत निघून गेली. "मिस जान्हवी, ऐका ना मिस जान्हवी." राजवीर स्वतःशीच पुटपुटला. ही मुलगी माझं काहीही ऐकतच नाही. लाजेने तिचा चेहरा लाल झाला होता. ती थेट ऑफिसच्या बाहेर जाऊन थांबली. पटकन ऑटो पकडली आणि घरी निघाली. आज सकाळपासून अर्जुन आणि मीशामध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं. मीशा कालपासून अर्जुनकडे दुर्लक्ष करत होती. तिचा राग अर्जुनला समजत नव्हता. मला वाटलं होतं मीशा मला सरप्राईज देईल आणि इथे ती उलट माझ्यावरच रागावून बसली आहे. पण मी केलं तरी काय? तो स्वतःशीच विचार करत होता. ऑफिसमधून आत आल्यावर अर्जुन मीशाशी बोलण्याचे मार्ग शोधत होता. पण मीशा त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. जेवण झाल्यावर दोघे खोलीत आले. तेव्हा अर्जुन हसत विचारतो. काय झालं आहे? माझ्या लाडक्या बायकोला माझ्याशी का बोलत नाही? मीशा कपाटातून आपले कपडे काढत होती आणि अर्जुन तिच्याकडेच पाहत राहिला. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.